आज आपण अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी आणखी एक पारंपरिक उपाय जाणणार आहोत. कुलस्वामिनी या मराठी यूट्यूब चॅनेलवर आपले मनःपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, अनेक वेळा आपण विश्वासाने एखाद्याला पैसे उधार देतो किंवा आपल्या कामाचा मोबदला मिळणे बाकी असते. पण कितीही मागणी करूनही ते पैसे परत मिळत नाहीत. अशा वेळी अनेक जण श्रद्धेने काही पारंपरिक धार्मिक उपाय करतात. आज आपण असाच एक उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय कोणत्याही शनिवारी करायचा आहे. सर्वप्रथम दक्षिण दिशेकडे तोंड करून भगवान हनुमानाच्या प्रतिमेसमोर किंवा चित्रासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. त्या दिव्यामध्ये मोहरीचे काही दाणे, 2 लवंगा आणि 1 कापुराची वडी टाका. यानंतर श्रद्धापूर्वक 3 वेळा बजरंग बाण स्तोत्राचे पठण करा आणि हनुमानरायांना प्रार्थना करा की अमुक व्यक्तीकडे अडकलेले माझे धन मला लवकरात लवकर परत मिळू दे. त्यानंतर याच जळणाऱ्या दिव्याच्या ज्योतीवर एका चमच्याला धरून त्यावर तयार झालेले काजळ जमा करून घ्या. आता एक नवीन, पातळ आणि स्वच्छ सुती कापड घ्या. शमी वृक्षाच्या लाकडापासून बनवलेल्या लेखणीने किंवा कबुतराच्या नैसर्गिकरित्या गळलेल्या पंखाच्या लेखणीने त्या काजळाच्या सहाय्याने ज्या व्यक्तीकडून तुम्हाला पैसे परत मिळायचे आहेत, त्या व्यक्तीचे किंवा व्यक्तींची नावे त्या कापडावर लिहा. यानंतर त्या कापडाची वात तयार करा. गव्हाच्या कणकेचा एक छोटा दिवा बनवून त्यामध्ये तिळाचे तेल घाला आणि ही वात त्यात ठेवून दिवा प्रज्वलित करा. हा दिवा भगवान हनुमानांच्या प्रतिमेसमोर ठेवून 5 वेळा बजरंग बाण स्तोत्राचे पठण करा आणि मनापासून प्रार्थना करा की माझे अडकलेले धन मला लवकरात लवकर परत मिळू दे. हा उपाय प्रत्येक शनिवारी श्रद्धेने आणि नियमितपणे करावा. जेव्हा तुमचे अडकलेले पैसे परत मिळतील, तेव्हा कृतज्ञतापूर्वक मारुतीला लाडू, नारळ किंवा आपल्या श्रद्धेनुसार प्रसाद अर्पण करावा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि कुलस्वामिनी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.